2024-25 चा पीक विमा आणि उर्वरित अतिवृष्टीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक। जळगाव जामोद तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी खरीप 2024-25 चा पीक विमा काढलेला आहे। मात्र पीक विमा कंपनी अजूनही पीक विमा देण्यास टाळाटाळ करत आहे। खरं तर निसर्गाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि इतर पिकांचं प्रचंड असं नुकसान झालं। त्यामुळे शेतकरी हा आर्थिक संकटात आहे। त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण सुद्धा वाढल्याचं दिसून येतं। शेतकरी वारंवार पीक विमा कंपनी आणि शासनाकडे पीक विमा मिळावा यासाठी तक्रारी आंदोलन करत आहेत। मात्र पीक विमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा टाकायला तयारी ही बाब अतिशय निंदनीय आहे। तरी पीक विमा कंपनी आणि शासनाने या विषयाला गांभीर्याने घेत त्वरित पीक विमा जमा करावा। तसेच अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक कारणानं अजूनही अतिवृष्टीची मदत मिळाली नाही। ती अतिवृष्टीची मदत तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये जमा करावी। प्रधानमंत्री किसान योजनेचे अनेक शेतकऱ्यांचे पैसे विस्कळीत पडलेले आहेत, ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावेत। सदर मागण्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या असून रास्त आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिनांक 8 जानेवारी रोजी युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी दिला। यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष अजय गिरी, अनिल सिंह राजपूत, वैभव जाने, आकाश आठवडे, जितेंद्र चाहेल, युवा तालुका अध्यक्ष अमोल बहादरे, अजय शेख, सय्यद शेख, सोपान पाटील, सदाशिव जाने, अमोल सोनवणे, भिकाजी जाधव, त्रिलोक सिंह राजपूत, संदीप वाघ, संतोष गणगे, गजानन आढाव, बप्पू पोटे, अमोल घुळे तसेच असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते।